भांडेवाडी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा प्रकरण समोर आलेला आहे, तर कोण आरोपी आहे आणि कितीचा मुद्देमाल हस्तगत करण्याला काय सांगाल? यामध्ये 10/5/2026 रोजी आपल्याकडे एक चोरी झाली होती. त्या चोरीतला एक आरोपी आपण ऑलरेडी पकडलेला आहे. दुसरा आरोपी जो आहे इरफान शमशाद अन्सारी, राहणार अंबेनगर, लाल स्कूल जवळ भांडेवाडी, हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो इथे येऊन काम करायचा आणि तो चोरी करून बिहार किंवा झारखंड साईडला पळून गेला अशी आम्हाला माहिती मिळाली. टेक्निकल बाबींच्या आधारावर आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्यामध्ये त्याचा मागोवा घेतला. आमच्या डीबीच्या टीमनी त्याचा मागोवा घेऊन तिथे 2 दिवस मुक्काम करून त्याच्या पाठलाग करून त्याला आपण अटक केली आणि त्याला बिहार झारखंड साईड कडून त्याला उचलून आणलं आणि त्याच्याकडून 94,220 रुपयाचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. तसेच त्याने पारडी येथील सुद्धा एक चोरीचा गुन्हा केल्याचा कबूल केलेला आहे. सध्या त्याचा तो अटकेत आहे. त्याचा एमसीआर आम्ही केलेला आहे. याच्या अगोदरचे त्याच्यावर कुठले गुन्हे आहे की काय समोर आलाय तपासात काय सांगाल? यापूर्वी सुद्धा त्याच्यावर रेकॉर्ड म्हणजे तो घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे रेकॉर्डवरचा. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत सर्व टीमनी कारवाई केली काय सांगाल? माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रेड्डी सर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सर, तसेच माननीय डीसीपी झोन 5 नित्यानंद झा सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रोहित ओवाळ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर कारवाई करण्यात आली. कुठल्या टीमनी ही कारवाई केलेली आहे काय सांगाल? आमचे जे डीबीचे टीमचे आहेत त्यामध्ये दीपक चालूरकर साहेब आहेत PSI, तसेच त्यांच्या अधीनस्थ अश्विन बडगे, पंकज लाडे, सुनील वानखेडे, मिलिंद ठाकरे, मनोहर झलके या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे.